काकू मी निघते, मला उशीर होतो. हो बाय परी. नेहाजी, मी सोडतो ना तुम्हाला. नाही नको, मी जाते ना. अहो तसं नाही, माझं त्याच भागात काम आहे म्हणून म्हटलं मी सोडतो तुम्हाला. नाही खरंच नको, मी जाईन. ग सोडू दे ना त्यांना, तेवढ्याच 4 गप्पा होतील. नको कशाला, मी जाते ना. नाही नको असू दे काकू. त्यांना माझ्यासोबत येणं योग्य वाटत नसेल तर ठीक आहे ना. मला असं कोणाच्या मर्जीविरुद्ध वागायला आवडत नाही. नाही तसं नाही. अगं तसं काही नाही ना, मग जा ना. आता एवढा आग्रह करतायत ते. हा ठीक आहे, येते मी. येतो. बरं, अच्छा. इंजिनियर, हे परांजपे जावई म्हणून अगदी योग्य वाटतायत मला. त्यांच्या वागण्यात ना नेहाबद्दलची काळजी दिसते. अगदी नीट सांभाळतील नेहाला. हा हो हो, अगदी माझ्या मनातलं बोललीस. फक्त आता आणखी उशीर नको करायला. अजिबात वेळ घालवणार नाहीये मी. हा लवकरात लवकर नेहाकडून वदवून घेते की नाही बघा. छान. ह्या घोटाळ्यासाठी शेफाली शिवाय दुसरं कोणीच परफेक्ट नाहीये. 2-3 महिने अगोदरच्या तारखेची जुनी बिलं हिच्याकडून सह्या करून घेतो, म्हणजे तिच्या बावळटपणामुळे सहज ते खपून जाईल आणि सगळ्यांनाच ते पटेल. शिवाय तिला स्वतःलाही पटेल, तिनेच रक्कम उचलली आणि आता ती विसरली. मी शेफाली मॅडम, मला सांगा तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे माझा? सर खरं सांगायचं तर तुम्ही विनाकारण फार ओरडत असता सर, आणि तुम्ही लेट येता पण सतत आम्हाला लेट रिमार्कच्या धमक्या देत असता. आणि तुम्ही असे आमच्या समोर शेर बनता, पण सर आले की त्यांच्या पुढे पुढे मिरवत असता सर. एक मिनिट, काय 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 बोलता काय तुम्ही? काय झालं सर? आता तुम्हीच म्हणालात ना मला तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगा म्हणून. अहो ती एक बोलायची पद्धत असते. खरंच काय बोलताय तुम्ही? आणि माझा खरंच तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून हा असा सोडत होता तुम्ही? आता काय झालं सर? मी काय केलं आता? काय झालं म्हणजे? हे बघा, ह्या फाईल्स बघा. ह्याला आता तुमच्या ह्या नेल पेंटचा वास येतोय, कधी तुमच्या त्या भाज्यांचा वास येतो, कधी तुमचं अक्षर जुळत नाही, कधी तुमची कॅल्क्युलेशन जुळत नाहीत. हा हे बघा, आता या फाईल मध्ये डिस्पॅचच्या फिगर्स तुम्ही टाकल्यात डिपॉझिट मध्ये आणि प्रॉफिटच्या लॉस मध्ये. बघू सर. हात लावू नका. खोटं बोलतोय का मी? या जर तुम्ही अशा चुका करत राहिलात तर एक दिवस नोकरी जाईल माझी. हो सर, पण अचानक एवढ्या चुका कशा झाल्या? मी 2 वेळा चेक केल्याशिवाय फाईल पुढेच पाठवत नाही सर. मग मी खोटं बोलतोय का? गेल्या 3 महिन्यात वारंवार केल्यात तुम्ही अशा चुका. कोण निस्तारणार हे? ठीक आहे, द्या सर तिला फाईल, ती करेक्शन करून देईल. हो सर, द्या, मी करते. गप. आणि तुझं काम कर रे. आणि हे बघा, मी सांगतो तसं करा. या वरच्या 2-3 पेपरवर तुम्ही सह्या करा. 1 मिनिट सर. हा, म्हणजे त्यांना कळेल की मी तुमच्या समोर सगळं करेक्शन करून घेतलं. ते इथे सही करा, इथे करा, इथे एक सही करा. आता इथे सही करा, नीट करा. ठीक आहे, बाकीचं बघतो मी. चला बसा, लागा कामाला. चला मॅडम. हॅलो मॅडम, मी घारतोंडे बोलतोय. मॅडम, आपल्या 10 लाखाची सोय झाली. मग काय स्वतःच्या खिशातून केलीये का? आमच्याच कंपनीतून काढून देताय ना? काय केलं ते सांगा. हो 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 मॅडम, ऐक. काय झालं माहिती मॅडम, जुन्या रेशच्या 10 लाखाच्या व्हाउचरवर आपली ती बावळट शेफाली आहे ना, तिच्या सह्या घेतल्या मी. गुड. ताबडतोब कॅश करा आणि मला पाठवून द्या आत्ताच्या आत्ता. हो हो हो.
यश शेफाली इकडे या. तुम्ही 2 महिन्यापूर्वी ऍडव्हान्स रक्कम उचलली होती ती क्लिअर केलेली नाही अजून. त्याची मुदत संपत आली आता. कसला ऍडव्हान्स आणि कोणी घेतला? तुम्ही घेतला. मी कधी घेतला? हो मलाच काय प्रश्न विचारताय. ही फाईल बघा. यात तुम्ही किती पैसे घेतले, ती रक्कम, घेतल्याची तारीख, हो सगळं आहे. आणि हे बघा तुमची सही सुद्धा. काय? हा पण मी पैसे उचललेच नाहीयेत. मग ही सही आलीच कशी? तुम्ही मलाच कसला जाब विचारताय. मी मूर्ख आहे काही फाईल घेऊन यायला इकडे. हो 10 लाख रुपये उचललेत तुम्ही. ते पहिला क्लिअर करा किंवा तसं एक्सप्लेन करणारं लेटर तुम्ही कंपनीच्या नावाने द्या. 10 लाख? हा पण मी घेतलेच नाहीयेत पैसे. मी का क्लिअर करू? तिने नक्कीच उचलले असते. मग काय तर 5 लाख तर तिचे मेकअप आणि नट्टापट्टा यातच जात असतील. आणि असंही सतत 500 करोड वाल्याची स्वप्न पडतात ना तिला. ओ जोशी काकू, राहुल काय बोलताय तुम्ही? हे बघा मी एक पैसा पण जास्तीचा उचलला नाहीये ऑफिस मधून. मी नाही परत करणार. हे घे तुमची फाईल. शेफाली नेहा बघ अगं, हे ना खोटा कागद दाखवून म्हणतात मी 10 लाख रुपये घेतलेत म्हणून. खोटा? हो कोण सांभाळून बोला. अहो पण मी घेतलेच नाहीयेत पैसे. शेफाली तू काही वेंधळपणा नाही केलायस ना? तू खरंच पैसे येऊन विसरलीयस का? नाही ग नेहा. हो, मग मी मूर्ख आहे का? एक 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 हा काय आरडाओरडा चाललाय? तुम्ही सगळे लक्षात ठेवा, ऑफिस आहे. काय प्रकार आहे हा? सर मी कुठलाच ऍडव्हान्स घेतला नाहीये सर. तरी सुद्धा हे म्हणतात की 10 लाख परत करा. ठीक आहे, बघू ती फाईल. ही फाईल. हो सर बघा, त्यावर त्यांची सही आहे. मी बघतोय ना, थांबा. ओके सर. शेफाली मला सांगा, ही सही तुमची आहे? हो सर माझीच सही आहे. पण मग काय, याच्यावरती लिहिलंय ना की 10 लाख रक्कम उचलल्याची नोंद आहे याच्यावरती. समीर सर एक बोलू? बोला. सर शेफाली इतक्या कॉन्फिडेंटली सांगते ना की तिने हे सगळं नाही केलंय, तर मला असं वाटतं या पेपरमध्ये काहीतरी गोंधळ. नेहा पण याच्यावरती लिहिलेलं आहे की इथे 10 लाख रक्कम उचलल्याची नोंद आहे. मग पण सर मी खरंच नाही घेतलेत पैसे. अहो पण तुमची सही आहे ना शेफाली. अरे तुम्ही लोक बोला ना, तुम्ही ओळखतात ना शेफालीला. यश तू तरी बोल, तुला माहिती आहे ना शेफाली तसं नाही करणार. जर तिने असे पैसे घेतले असते तर ती आपल्यामधनं कोणाला तरी काहीतरी बोलली असती ना. पण त्या पेपरवर तिची सही दिसते ना. पण ती खोटं नाही बोलणार. का नाही बोलणार? मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या सिच्युएशन प्रमाणे खरं खोटं बोलत असतात. आणि ती मुलगी आहे, मुली खोटं बोलूच शकतात.
यश काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय मी, बरोबर बोलतोय मी सर. मुलींना जर का एखादी गोष्ट लपवायची असेल किंवा सांगायची नसेल तर त्या खोटं बोलू शकतात, इनफॅक्ट बोलतात. मला असं वाटतं सर, तुमच्या हातात तो पेपर आहे, त्याच्यावर तिची सही आहे. जे काय ते प्रूफ व्हेरीफाय करा आणि मग काय तो डिसिजन घ्या. ठीक आहे, मी बघतो काय ते. तुम्ही सगळे आपापल्या जागी जा आणि कुणीही चर्चा करू नका. मी बघतो. शेफाली, तुम्ही आत या. यश 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 मी तुझ्याशी बोलतेय. यश काय आहे? काय तू आता काय बोललास? काय चुकीचं म्हणालो मी? आधी इथे बघ. तू आता शेफालीवर सरळ आरोप केलास. मी असं काही म्हणालो नाहीये. मी फक्त जे प्रूफ आहे त्याप्रमाणे चेक करा एवढंच म्हणालोय. पण मग ह्याचा अर्थ काय होतो? हेच ना की तिने हा सगळा फ्रॉड केलाय, ती खोटं बोलतीये. आणि तुला काय माहितीये तिच्याबद्दल? तुला नसेल माहिती तर मी तुला सांगते. शेफाली वेंधळी असेल पण ती खोटारडी नाहीये. तिला नक्कीच पैशांची गरज असेल पण ती म्हणून कोणाला फसवणार नाही. ती 500 करोड वाला हवाय अशी सगळी स्वप्न बघते, पण म्हणून ती कोणाला लुबाडणारी मुलगी नाहीये. आणि तुला काय माहितीये तिच्या घराची परिस्थिती काय आहे ते? वरवर दिसणारी ही मुलगी प्रत्यक्षात किती कष्ट करून इथपर्यंत पोहोचली माहितीये का तुला? गेले कित्येक वर्ष तिची आई आजारी आहे. कळायला लागलं तेव्हापासून ती काम करत आलीये. अशी सतत स्वप्नात असल्यासारखी ती बडबडते, पण म्हणून ती एवढा मोठा फ्रॉड करेल हे मला मान्य नाही. तिने घोळ केला असं माझं म्हणणंच नाहीये, पण आता या सिच्युएशन मध्ये मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आणि कायम आपलीच माणसं दगा देतात. शेफाली खोटं बोलते असंही माझं म्हणणं नाहीये, पण म्हणून माणसं खोटं बोलतच नाहीत का? बोलतात. आपल्या सोयीप्रमाणे आपली माणसंही खोटं बोलतात. नाही बोलत. अहो शेफाली, तुम्ही काय बोलताय? एक शब्द तरी कळू द्या. काय म्हणायचंय तुम्हाला? एका प्रश्नाचं उत्तर द्या की ह्याच्यावरती सही तुम्ही केली होती का? बोला सर, तुम्ही पण बोला सर. असेच बोला, रडवा मला अजून. अहो मी कुठे रडवतोय? मी फक्त प्रश्न विचारतोय की ही सही तुम्ही केली होती का? शांतपणे आठवा. बरं ऐका, एकच गोष्ट सांगा की ही सही तुमच्याकडनं कोणी करून घेतली का? आता शांतपणे सांगा, ही सही केल्याची तुम्हाला आठवतीये का? सर, मी काही केलं नाहीये सर. तू लास्ट पण चेक कर ना प्लीज. खुशी, तू पण गेल्या वर्षीच्या दोन्ही फाईल्स चेक कर. काय करतेस तू नेहा? लास्ट इयरच्या अकाउंट्सच्या फाईल्स चेक कर. का? कारण राहुल, शेफाली वेंद्रे आहे, ती गोंधळ करू शकते पण ती पैशांची अफरातफर नाही करू शकत. मला 500 करोड वाला हवा वगैरे हे सगळं ती बोलते, हे वेगळं आहे. पण इथे पैशांच्या घोटाळ्याचा प्रश्न आहे. आणि जर ती एवढ्या खात्रीने म्हणतेय ना की तिने ती रक्कम नाही घेतली, तर मला 100% खात्री ती खरं बोलतीये. आणि ही गोष्ट मला सरांपर्यंत पोचवायची. तू तर बोलूच नकोस माझ्याशी. तू बॉसचा मित्र आहेस म्हणून काही बोलशील का? तू तर मला चोरच समजलंस ना. तसं नाहीये शेफाली. गप्प बस. सगळ्यांसमोर बोलून दाखवलंस तू.
आणि आता इथे येऊन बोलतोस असं काही नाहीये शेफाली. मगाशी मी तुला सगळ्यांसमोर खूप बोललो, त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऍक्च्युली दुसरीकडचा राग तुझ्यावर निघाला. तुझा राग ठेव तुझ्या खिशात. तुझ्या रागामुळे काय तू दुसऱ्यांना चोर म्हणशील का? हे बघ शेफाली, माझा उद्देश तसा नव्हता. ओके, मला माहितीये तू तशी नाहीयेस. हा, फक्त थोडी वेंधळी आहेस. पण कामात सिन्सिअर आहे सर तू. हो तेवढं आहे. हा म्हणजे कधी कधी काहीतरी बोलून आपली वेड्यासारखी वागते, पण मनाने साफ आहे ना सर ती. हो ते पण आहे. आणि सर आपली शेफाली वाईट नाहीये मनाने. यु नो, म्हणजे जसं कंपनी बाकी सगळ्या एम्प्लॉईजला पण फॅमिली सारखं ट्रीट करते, तसं शेफाली कंपनीला फॅमिली ट्रीट करते. आणि इतक्या वर्षांचा तिचा रेकॉर्ड खरंच खूप चांगला आहे. म्हणजे ती बोलते की तिला 500 करोडवाला हवा आहे, पण म्हणून शेफाली कधी खोटं बोलणार नाही. आणि माझी खात्री आहे शेफाली की तू हे काही केलं नाहीयेस, यात तुझा काही दोष नाहीये. आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. पण आता एक मित्र म्हणून मी तुला सांगतोय, थोडी शांत हो, शांतपणे विचार कर आणि मला सांग की तू ही सही कधी केलीस. का कोणी ही सही तुझ्याकडून करून घेतली? टेक युअर टाइम, तुझा वेळ घे आणि मला शांतपणे सांग की हे कधी झालंय. हे बघा, ही सही तुम्ही केली नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट. पण केली जर असेल तर मग मात्र नोकरी गेलीच म्हणून समजा. घ्या. नाही सर, नाही. शेफाली डोंट वरी सर, तसं नाही होणार. मी गेल्या 2 वर्षाच्या अकाउंट्सच्या सगळ्या फाईल्स चेक केल्या सर. हे बघा सर, इथे इतकी मोठी अमाऊंट ट्रान्सफर केल्याची किंवा कुठल्याही एम्प्लॉयनी काढल्याची कुठेही नोंद नाहीये सर. पण मग पण मग हे काय रे, म्हणजे ठीक आहे, मी जरा चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. द्या ती फाईल. तुम्ही शेफालीला बाहेर घेऊन जा. ओके. शेफाली संपले टिश्यू, आता हे घ्या. थँक्यू सर. थँक्यू. काय रे यश, नेहामध्ये आणि तुझ्यामध्ये काही बिनसलंय का? ते सध्या महत्वाचं नाहीये. वाटलंच मला. प्रत्येक वेळेला अमाऊंट डिस्पॅच होताना इकडे सही फक्त गारतोंडेची आहे. बोलवा. सुरेश, गारतोंडेला आत पाठवा. काय गेला? कुठे? अच्छा, हाफ डे. कधी निघाला ऑफिस मधून? हा, म्हणजे फार लांब गेला नसेल. त्याला ताबडतोब बोलून घेऊन या आणि सांगा की मोठ्या सरांनी बोलवलंय. हाफ डे घेऊन निघाला होता.